नमस्कार, ओळखलत का मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचा घोटून क्रीम केले. तुम्ही तर चक्क मला देवी बनून फोटोत प्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसे माझ्या सोयीनुसार कौतुकही करता, पण खरे दुःख याचेच की तुम्ही मला गृहीत धरता. याचाच राग मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडी जाण्याचा होतात कानवावा तशा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. माझा वारसा सांगतात त्यात बैमान झाल्या असे होईल. मला काय माहित, मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिवाय श्राप दगडांबरोबर शेणही सोसले होते. तुमच्या शब्दात सांगायचे तर मी रात्रंदिवस झिजले होते. त्याची फेड म्हणून आज हे कसले गाव जलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली, ही काय उपकाराची भाषा नाही. आजच्या माझ्या समाजसेवेसारखा हा काय बँड जागर दाशा नाही. मी विसरून गेले होते की मी कोणकोणते विष पचवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला देवजले आहात. म्हणूनच तुमच्या बैरागाने मी एक गाराणी घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. म्हणून म्हणते माझ्या मावल्यांनो, लेकीबाळींनो, तुम्ही शिकलात, सावरल्यात, पण नको तेवढ्या शहाण्या झाल्यात. विकृत स्त्रीमुक्तीच्या कहाण्या झाल्यात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात. गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भातच दाबत आहात. या सगळ्या संतापापुढे मी आज भिडभाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद.